ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अहिराणीतून लाडक्या भावाला रामराम करत भाषणाला सुरुवात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पिंपळनेर येथे जाहीर सभा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिराणी बोलीतून भाषणाला सुरुवात करत उपस्थितांचे उत्साह निर्माण केला। बट्टा पिंपळनेर वालाचले मना राम राम अशा शब्दात त्यांनी जनतेला साथ घालता तात्काळ सभागृहातून टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला। सभेला विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती होती। यावर भाष्य करत शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींचा आवाज आज थोडा कमी आहे, पण 2 तारखेपर्यंत तो अधिक जोमाने वाढला पाहिजे। मी जिथे जातो तिथे माझ्या लाडक्या बहिणींचे स्वागत पाहायला मिळते। त्यांच्या आशीर्वादामुळे आपला प्रत्येक विजय पक्का ठरतो। लाडक्या बहिणी योजनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की ही योजना महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली असून काही लोकांनी कोर्टात जाऊन अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, मात्र मी लाडकी बहीण योजना कायम ठेवली। तुमचा भाऊ असताना ही योजना कधी बंद होणार नाही, कारण मला प्रत्येक ठिकाणी माझ्या बहिणी ओवाळतात, मनापासून स्वागत करतात असंही ते म्हणाले। तुमच्या आशीर्वादामुळे आज मी शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास पूर्ण करू शकलो असं सांगत त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधलेला आहे। एकनाथ शिंदे हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे काही लोकांना हे सहन झालेलं नाही। जे खातात त्यांनाच मळमळ होते। आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केलाय, त्या ठिकाणी त्यांना नेलं पाहिजे अशी टीका त्यांनी केली आहे। महायुती सरकारवर गेल्या 2.5 वर्षात टीका झाली, आरोप प्रत्यारोप झाले, शिव्याही घातल्या गेल्या, मात्र मी कधीही चिंता केली नाही, कारण माझ्यासोबत लाडक्या बहिणी उभ्या होत्या असं शिंदे यांनी म्हटलंय। त्यांच्या आरोपांना मी उत्तर दिलं नाही, त्याऐवजी कामातून उत्तर दिलं, त्यामुळेच महाराष्ट्रात महायुतीला सर्वात मोठा विजय मिळाला असंही त्यांनी म्हटलं आहे। नगर परिषद निवडणुकीचा उल्लेख करत शिंदे यांनी म्हटलंय, पिंपळनेर नगर परिषदेत आपला झेंडा फडकवायचा आहे। पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकीत आपण इतिहास रचायचा आहे। पिंपळनेर शहरातील भाजप शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी उभं राहायचे आवाहन करत ते पुढे म्हणाले, मंजुळा गावितांनी आणि तुळशीराम गावित यांनी कंबर कसलेली आहे, यावेळी पिंपळनेर परिषदेचा पहिला नंबर आपलाच येणार। सभेला मोठ्या संख्येनं महिला, तरुण, शेतकरी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। शेवटी त्यांनी नागरिकांना मतदान करून शिवसेनेच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केलं आहे। गाडी थांबून त्याला बोलवलं, त्याच्याशी बोललो आणि मी आपल्याला सांगतो, अशा नराधमाला फाशी शिवाय पर्याय नाही। आणि हे केस फास्ट ट्रॅकवर घेऊन ज्येष्ठ वकील लावून त्याला फाशीच्या फंद्यावर पोचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। फक्त माझी विनंती आपल्याला आहे, बघा मंजुळा ताई तेही मी करणार, पण माझं तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे, फक्त 2 तारखेपर्यंत आपण आपल्या सगळ्यांना, आपतेष्टांना, नातेवाईकांना, सगळ्या सोयऱ्यांना, सगळ्यांना सांगायचं आहे, जिथं कुठं असतील त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे, आपला भाऊ एकनाथ शिंदे हा दिलेला शब्द पाळतो, आपलं ऐकतो, तर त्याचं एकदा ऐकलं पाहिजे। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, 2 तारखेला बाकी काही नाही, धनुष्यबाण ही निशाणी लक्षात ठेवा आणि आपल्या नगराध्यक्ष आणि सगळे 20च्या 20 पॅनल सगळे निवडून आणा। 3 तारखेला गुलाल उधळायला हा एकनाथ शिंदे तुमच्या सोबत इथे येईल हा विश्वास देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांनी तुम्ही मगाशी मंजुळाताईंनीच सांगितलं, पांजरा कान साखर कारखाना सुरू करण्यासाठी माझ्याकडे त्यांनी विनंती केली आणि आता त्यांनीच मला सांगितलं गेल्या महिन्यात तो सुरू झालेला आहे। खरं म्हणजे एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलत नाही, दिलेला शब्द पाळतो, म्हणून तर लोकांचा विश्वास आहे। आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा आणि एकदा शब्द दिला की माघार नाही। ही आपण पाहिलेली आहे। 2022 मध्ये एकदा निघाला की माघार नाही, सरकार पलटवून आपटून नवीन महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात सरकार आणला।
आणि म्हणून मी नेहमी सांगतो, मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। शब्द शब्द आहे, शब्द राजकारणात आहे, समाजकारणात आहे, शब्द दिला की शब्द पाळलाच पाहिजे। आणि म्हणून आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत। आणि म्हणून आता माझ्याकडे एवढंच सांगतो आपल्याला, पहिलीच नगर परिषद आहे ना, पहिले ग्रामपंचायत होती। आणि माझ्याकडे तुम्ही आले, तुळशीराम आले, म्हणाले इथं बाबा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत पाहिजे। आता विकासाचा अजेंडा घेऊनच पुढे जाणार आहे एकनाथ शिंदे। मी लगेच त्याला मान्यता दिली आणि नगरपंचायत झाली। आता ह्या नगरपंचायतीचं पहिलं निवडणूक आहे, म्हणजे ही सुरुवात आहे। मग सुरुवात कशी करणार तुम्ही? भगवा फडकावून करणार ना। आता या ठिकाणी आपल्या उमेदवार ज्या आहेत, आपल्या ललिता प्रेमानंद गायकवाड या आपल्या उमेदवार आहेत, त्या जिल्हा परिषद सदस्य पण होत्या। तुमच्या घरचा आणखी कोण होतं सदस्य? मिस्टर पण होते जिल्हा परिषद सदस्य, याही होत्या। म्हणजे यांनी काम केलेलं आहे। म्हणून ज्यांना कामाची दृष्टी, विकासाची दृष्टी असते, अशाच लोकांना आपल्याला नगराध्यक्ष बनवायचं असतं। आणि हे पण आपल्या लाडकी बहीणच आहे, आणि लाडक्या बहिणीच्या मागे हा लाडका भाऊ उभा आहे एकनाथ शिंदे खंबीरपणे। त्यामुळे चिंता काय करू नका। आणि 20च्या 20 लोक, भिकुबाई मालुसरे, जगदीश मुसळे, दिलीप ओवाळतात, आरती करतात, स्वागत करतात, अगदी मनापासून करतात। काल रात्री कोल्हापूरमध्ये देखील अगदी रात्री 10 वाजेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अख्खा गाव, लाडक्या बहिणी सगळ्यात जास्ती, भाऊ, ज्येष्ठ सगळे लोक। कारण हा एकनाथ शिंदे हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एक शिवसैनिक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला। हा इतिहास या महाराष्ट्राने पाहिला। पण काही लोकांना अपचन होतं, एवढं खातात, काही लोक ढेकरही देत नाहीत। पण काही लोकांची मळमळ जळजळ काही थांबत नाही। त्यांना डॉक्टर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण काढला आहे, पण तिथेही काही थांबत नाही। त्यांना तुम्ही जमाल घोटा दिला पाहिजे। जमाल घोटा माहिती आहे ना? अरे एवढा द्वेष, एवढा तिरस्कार, एवढा अहंकार, किती रात्रंदिवस एकनाथ शिंदेला पाण्यात पाहून 2.5 वर्ष मला आरोप प्रत्यारोप, शिव्या, शाप सगळं दिलं। पण मी काही चिंता केली नाही, कारण माझ्या बरोबर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी सगळे होते। आणि मी त्यांना आरोपाने नाही, त्यांना टीकेतून, आरोपातून उत्तर दिलं नाही, मी त्यांना कामातून उत्तर दिलं। आणि म्हणून या महाराष्ट्राने अतिशय मोठा विजय विधानसभेत महायुतीला मिळवून दिला। सांगायचे सगळं होतं, पण सत्ता येते, सत्ता जाते, नाव गेलं तर परत येत नाही। आणि म्हणून नाव जपलं पाहिजे। आणि म्हणून मला सगळ्या पदांपेक्षा मोठं पद कुठलं आहे तर माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे माझ्यासाठी, सगळ्यात मोठी आहे। पैसे किती कमवले, प्रॉपर्टी किती घेतली, संपत्ती किती कमावली। बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी लाडक्या बहिणींचं जिथं जातो तिथं स्वागत करतो, लाडक्या भावांना शुभेच्छा देतो। आणि मला गेल्या अनेक सभांमध्ये एक चित्र दिसतंय की प्रत्येक सभेला लाडक्या बहिणींची उपस्थिती जास्त असते।
आणि ज्याच्या मागे लाडक्या बहिणींची शक्ती आणि ताकद, त्याचा विजय कोणी रोखू शकत नाही. त्याचा विजय पक्का असतो. कारण तुम्ही दाखवून दिलं महायुतीमध्ये. हे बाबा आवाज कमी नाही करायचा. या टीम सकट आपल्या ललिताताईंना निवडून द्यायचं आहे. म्हणून मी आपल्याला भेटायला आलोय. मंजुळाताई आणि तुळशीराम गावितांनी कसली आहे कंबर. त्यामुळे पिंपळनेरच्या शिवसेनेचा येणार पहिला नंबर आणि तो तुम्ही आणणार याचा विश्वास मला. आणि म्हणून या पिंपळनेरच्या ललिताताई या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवतील तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या कृपेमुळे. आणि म्हणून गावाची ते नक्की प्रगती करतील. खरं म्हणजे तुम्ही मंजुळाताईंना दोनदा निवडून दिलं. एकदा तर अपक्ष निवडून आल्या, आता धनुष्य बाणावर निवडून आल्या. म्हणजे त्यांनी धडकपणे बाळासाहेब सांगायचे काँग्रेस बरोबर जायचं नाही, काँग्रेस शेती करायची नाही. परंतु या ठिकाणी काही ठिकाणी शिपाई आहेत, जाऊ दे त्याच्याकडे बघायचं नाही. पण तुम्हाला कामाला उत्तर मिळेल. कामाला या ठिकाणी कामाची पोचपावती मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण या ठिकाणी पिंपळनेरचे मतदार जे आहे यांना स्वीकारणार नाही, कामाला स्वीकारतो. आणि आपण करून दाखवलंय. करतो, बघतो, पाहतो वाला नाही. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. बिलकुल काय मागे पुढे. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून काम केलं. या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं विकास कामं थांबली होती ती पुढे नेली. शहरांमध्ये नेली, गावांमध्ये नेली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. त्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे माझ्या आवडीची आणि तुमच्याही आवडीची माझी लाडकी बहीण योजना. सगळ्यात सुपरहिट झालेली योजना लाडकी बहीण योजना. लेक लाडकी लखपती. त्याचबरोबर एसटी मध्ये 50% सवलत. नमो शेतकरी सन्मान योजना मी मुख्यमंत्री असताना काढली. 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात आपण दरवर्षी भरतो. पीक विमा योजना असेल, अशा अनेक योजना आपण शेतकऱ्यांसाठी केल्या. शेतकरी देखील संकटात आहे अतिवृष्टीमुळे. त्याला देखील आपल्या सरकारने महायुतीने 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडण्याचं काम आम्ही करणार नाही. हा देखील शब्द मी आपल्याला देतो. खरं म्हणजे या ठिकाणी अनेक योजना केलेल्या आहेत. ते योजना सांगायला मी गेलो तर दिवस पुरणार नाही. आणि म्हणून काही लोक या ठिकाणी कुठल्याही पक्षात जाऊ दे पण सत्ता आपल्या घरात असू दे अशा प्रकारचं जी वृत्ती आहे, गिरे तो भी टांग ऊपर वाली जी बात आहे, त्याला तुम्ही कायमचा धडा शिकवायचा आहे. शिकवणार ना? तुम्ही विकासाला मत देणार ना? मंजुळाताईंनी काम केलेला मत लोक काम स्वीकारणार ना? एकदम हळू आवाज काय तो आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, किती गे लुपाछुपी केली तर जनता सगळ्यांना ओळखतोय. आणि म्हणून चोरीचा मामला जो आहे, मला मगाशी तुळशीराम सांगत होते, चोरीचा मामला तिकडे तिकडे बोंबला असं चालू आहे. पण इथं कोंबडीचं अंड कुठलं आणि कोकिळेचं अंड कुठलं हे जनता जाणते, ओळखते. आणि म्हणून 2 तारखेला बरोबर सर्व लोक या ठिकाणी धनुष्य बाणाचं बटन दाबल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आपला बाळासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं, 80% समाजकारण, 20% राजकारण. ते कोणी काढू शकत नाही अशा प्रकारचं काम आपण करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या भावानेही मी सांगतो की आता लाडक्या बहिणींचा डिमांड थोडा वाढलेला आहे.
लाडके भाऊ पण माझे सगळे खंदे समर्थक आहेत, प्रमुख आहेत. पण आता फार मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच जाता जाता सांगतो की मी दिलेला शब्द पाळतो. दिलेला शब्द पाळणार हा तुमचा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणूनच तुम्ही आपल्या मंजुळा ताईला 2 वेळा आमदार बनवलं. त्यासाठी देखील तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि यापुढे देखील जी काय प्रगती करायची आहे ती प्रगती शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही कामं आहेत, मला जे सांगितलेलं आहे हे सगळी कामं एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो. पण 2 तारखेपर्यंत मात्र आपण डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे. माझ्या सर्व शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना, सगळ्यांना माझ्या सूचना आहे, विनंती आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, उपमुख्यमंत्री म्हणून आताही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून तुम्ही देखील एकनाथ शिंदे बनून काम करा अशी विनंती आपल्याला करतो. कारण कार्यकर्ता महत्वाचा आहे. कार्यकर्ताच निवडणुका जिंकून देत असतो. आता ही निवडणूक नेत्याची नाही, पदाधिकाऱ्याची नाही, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याला आपण जिंकून दिलं पाहिजे. मी हेही सांगतो की मी मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री सकाळी तुम्ही जमा एवढ्या मोठ्या संख्येने झालात, यावरून आपण निश्चय केलेला आहे, आपण संकल्प केलेला आहे की 2 तारखेला धनुष्यबाण 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 हेच आपल्याला बघायचं आहे. आणि त्याचबरोबर या आपल्या गावाचा, या आपल्या नगर परिषदेचा आपल्याला विकास करून घ्यायचा आहे. आणि म्हणून पिंपळनेर, मला मगाशी आपल्या तुळशीरामजींनी सांगितलं की 100 कोटी रुपये पण दिले. त्याचबरोबर पिंपळनेर सटाणा 752G हा रस्ता MSRDC कडे आहे. तो जनतेच्या मागणीप्रमाणे त्याचा कॉन्क्रिटीकरण जे काय करायचं ते तुमच्या मागणीप्रमाणे केलं जाईल. MSRDC विभाग माझ्याकडेच आहे, त्यामुळे चिंता नसावी. पिंपळनेर नगर परिषदेसाठी जलशुद्धीकरण आणि पाणी पुरवठा योजनेसाठी निधी लागतोय ना ताई. त्याचबरोबर अतिक्रमित घरांना नियमित करण्याचं तुम्ही मगाशी म्हणालात, आपण शासनाने धोरण घेतलेलं आहे. आणि अतिक्रमित घरांना जे वर्षानुवर्ष राहत आहे त्यांना देखील नियमित करण्याचं काम केलं जाईल, हे देखील मी या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर विविध कॉलनी परिसरातले रस्ते, पाणी, गटार, विविध विकास कामं यासाठी देखील निधी मिळेल. पिंपळनेर उदयनगर येथे बंद असलेली दीनदयाल आदिवासी सहकारी सूतगिरणी तर चालू झाली. आपण नाही, नवीन आहे काही, याचा निधी बाकी आहे. ओके. आणि त्याचबरोबर नगर परिषद अद्ययावत करण्यासाठी प्रशासकीय इमारत 5 एकर, 400 नगरपालिका टोटल आहे 300, त्या सगळ्यांना 1-1 कोटी रुपये निधी दिलाय. तुम्हाला पण आला असेल. 2 कोटी रुपये 2 गार्डन ताबडतोब बनवा. आणि त्याचबरोबर पांझरा नदीकाठी घाट विकसित करणे, जॉगिंग ट्रॅक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यासाठी निधी. त्याचबरोबर लाठीपाडा धरणाजवळ पर्यटनासाठी बोटिंग, बॉटॅनिकल गार्डन विकसित करण्यासाठी निधी. आणि त्याचबरोबर अभ्यासिका यासाठी निधी. 132 kV विद्युत उपकेंद्राचं काम मार्गी लावणे. कुस्तीसाठी मैदान पाहिजे, पैलवान आहेत ना इकडं आहेत, मग चंद्रहार पाटीलला पाठवतो इकडं, तो एक आखाडा बनवून देईल तुम्हाला. आणि MIDCचा विषय देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मी आपल्याला सांगतो, हे सगळं करण्यासाठी जे काही पैसे लागतील नगर विकास विभागाच्या माध्यमातून ते दिले जातील. तुमच्या पिंपळनेरसाठी नगर विकास विभाग दोन्ही हाताने देईल. कारण हा तुमचा एकनाथ शिंदे देणारा आहे, घेणारा नाही. मी आतापर्यंत दोन्ही हाताने देत आलोय. या हाताला देखील कळू दिलं नाही मी. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून, दादाजी भुसे इकडे आहेत,
मंजुळा ताईला पण माहिती आहे, माझ्याकडे लेटर घेऊन आलं, मुख्यमंत्री सहायता निधी ऑपरेशन आहे, लगेच ताबडतोब मी कुठेही असेन, रस्त्यात असेन, गर्दीत असेन, कार्यक्रमात असेन, घरी असेन, मंत्रालयात असेन, कुठेही असेन, पहिलं माझी पेन निघून त्याच्यावर सही व्हायची. 60,000 लोकांना आपण या महाराष्ट्रातल्या लोकांना दिला आणि त्यांचे प्राण वाचवले, असा तुमचा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण घरात बसणारे नाही, लोकांच्या दारात जाऊन काम करणारे लोक आहोत. शासन आपल्या दारी ही योजना आपण राबवली. मला कितीतरी मुख्यमंत्री म्हणाले, क्या मुख्यमंत्री जी हे शासन अपने दारी क्या होता है. मी बोललो, ज्या योजना आहेत, लाभ आहेत, ते मिळवायसाठी लोकांना चक्रा माराव्या लागतात, खेटे मारावे लागतात, कटकट करावी लागते. यासाठी आम्ही त्यांच्या दारी घेऊन गेलो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की 4 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. 4 कोटी लोकांनी अशा योजना आपण राबवल्या. माझ्या लाडक्या बहिणींसाठी ही योजना तर लाडकी बहीण राबवलीच, परंतु माझ्या लाडक्या बहिणी आपल्या तब्येतीकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, हेळसांड करतात, आपल्या परिवाराचं पहिलं बघतात आणि नंतर आपलं म्हणून आम्ही माता सुरक्षित तर घर सुरक्षित, कुटुंब सुरक्षित ही योजना काढली आणि 3 कोटी लाडक्या बहिणींची तपासणी केली. त्यामध्ये 11,000 आपल्या भगिनी त्याच्यामध्ये काही ना काही आजार डिटेक्ट झाले, परंतु ते आजार पहिल्या स्टेजचे होते आणि म्हणून त्याच्यावर उपचार सुरू झाले. माझ्या लाडक्या बहिणींचे जीव वाचवण्याचं भाग्य मला मिळालं, हे देखील माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो, लाडक्या बहिणींना आपलं आरोग्य, आपलं कुटुंब सांभाळत असताना आरोग्याची काळजी घ्या. आता तर तुम्हाला चिंता नाही,